नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण बघणार आहोत आकृत्यांची संख्या मोजणे. हा जो घटक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे टीईटीच्या दृष्टीने. पेपर क्रमांक 1 मध्ये 2013 पासून ते 2019 पर्यंत प्रत्येक वर्षी या घटकावर प्रश्न विचारला गेला मित्रांनो. तर आणि हा जो प्रश्न आहे तो दरवर्षी विचारला गेल्यामुळे याला फार महत्त्व आहे. तर तो एकाच सूत्राने अगदी कमी कालावधीत कसा सोडवायचा. चला तर बघूया आपण. शिक्षक पात्रता परीक्षेमधील हा पहिला प्रश्न टीईटी 2013चा आकृत्यांची संख्या मोजणे या घटकावर आधारित. बघा, शेजारील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती असं विचारलंय. तर आपल्याला कुठलं सूत्र वगैरे जर वापरलं आपण तर चालणार नाही मित्रांनो. याला आपल्याला अचूक उत्तर कसं मिळवायचं त्याच्यासाठी बघा या ठिकाणी जे आहे याला नंबरिंग करू आपण. 2 3 4 5 6 असे आपण याला भाग द्यायचे. किती भाग झालेले आहेत या आकृतीचे? एकूण 6. आता आपल्याला त्रिकोण तयार होणारे भाग बघूया. आता कुठला बघा, नुसत्या एक म्हणजे एक भाग जो आहे हा याने एक त्रिकोण तयार झाला मित्रांनो. त्यानंतर 2 याने दुसरा त्रिकोण तयार झाला. 3 आणि 4, 5 आणि 6 यांनी त्रिकोण तयार होत नाही. म्हणजे नुसत्या एक भागाचे किती त्रिकोण आहेत? तर 4 त्रिकोण आहेत. एक भागाचे त्रिकोण किती आहेत? 4. नंतर आपण 2 भागाचे त्रिकोण बघणार आहोत. बघा, 1 आणि 2 या 2 भागाने एक त्रिकोण तयार झालेला आहे मित्रांनो. तर तो एकच आहे. 2 भागाचा त्रिकोण किती आहे? फक्त एक बनतोय. बघा, हाच त्रिकोण बनतोय. त्यानंतर कुठला 2 भागाने त्रिकोण होणार आहे का? नाही. आता मात्र आपल्याला 3 भागाने तयार होणारे त्रिकोण बघायचे आहेत. बघा, 3 भागाने हा त्रिकोण तयार होतो. म्हणजे कोणते? 1 2 आणि 3. परत बघा, हा 1 2 आणि 6 असे किती त्रिकोण तयार झाले? हे 2. म्हणून या ठिकाणी तयार होणारे एकूण त्रिकोण जे आहेत 4 1 आणि 2. म्हणजे या ठिकाणी एकूण त्रिकोण किती तयार झालेत मित्रांनो? 7 त्रिकोण तयार झालेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्रिकोणांची संख्या 7 आहे. बघा, अचूक उत्तर मिळवण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर बघूया आपण दुसरा प्रश्न टीईटी 2014ला विचारलेला. या ठिकाणी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेत. खालील आयताकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या विचारल्यात. आयत जर असेल, बघा आपल्याला माहिती आहे की आयताचे हे जे कोण आहेत हे चारही कोण काय असतात? काटकोन असतात. म्हणजेच या ठिकाणी काटकोन किती तयार झालेले आहेत? बघा, काटकोन तयार झालेले आहेत 4. आता काय होईल? 4 काटकोन जर असतील तर ते एकमेकाशी किती वेळा एकरूप होतील? बघा, तर त्याच्यासाठी 4 गुणिले 3 भागिले 2. म्हणजे कशा पद्धतीने? तर चौथा जो त्रिकोण आहे तो इतर 3 त्रिकोणाशी एकरूप होईल, राहिलेले ते इतर दोघांशी, आणि शेवटी 1. अशा पद्धतीने ते उत्तर मिळत असतं 6. तर त्याला आपल्याला सूत्ररूपात शॉर्टकट पद्धतीने कशी? बघा, 4 त्रिकोण इतर 3 त्रिकोणांशी काय होतात? हे होत असतात. तर मग काय होईल? बघा, 4 त्रिक 12 भागिले 2 म्हणजे किती? 6. काटकोन त्रिकोण जे आहेत त्यांच्या एकरूप कोणांच्या जोड्या ज्या आहेत काटकोणांच्या त्या किती होतील? 6 होतील. आता या त्रिकोणांचा जर विचार केला तर हे आहेत. बघा, हे जे त्रिकोण आहेत काटकोन त्रिकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागल्यामुळे काय झाले? हे 2 समद्विभुज त्रिकोण एकरूप होतील आणि हे समद्विभुज त्रिकोण काय होतील? एकरूप होतील. बघा, म्हणून काय होणार आहे? हा जो कोण आहे, हा जो कोण आहे, हे 4 कोण सारखे होणार आहेत. त्यानंतर हे जे 4 कोण आहेत ते देखील सारखे होणार आहेत. मग अशा पद्धतीने यासुद्धा 4 कोणांच्या ज्या जोड्या आहेत. बघा, या त्रिकोणामध्ये या 2 त्रिकोणाचा विचार करू आपण, याचा आणि याचा. इथे 4 कोणांच्या ज्या एकरूप कोणाच्या जोड्या होणार आहेत ते बी या सूत्राप्रमाणे 4 त्रिक 12 भागिले 2 म्हणजे किती होणार आहेत? 6 होणार आहेत. तसेच यांच्या देखील किती होणार? या 4 त्रिकोणाच्या जोड्या 6 होणार आहेत. आता राहिलेले बघा, हा जो कोण आहे हा विरुद्ध कोण, ही एक जोडी, त्यानंतर या विरुद्ध कोणांची एक जोडी, अशी दुसरी जोडी. म्हणजे एकूण कोणांच्या एकरूप कोणाच्या जोड्या जर बघितल्या आपण तर साइन त्रिक 18, ही एक 19 आणि ही दुसरी 20. अशा 20 एकरूप कोणांच्या जोड्या या आकृतीमध्ये तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा सुद्धा. त्यानंतर सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती? बघा, अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर आपल्याला अगोदर बघितलं आपण पहिला प्रश्न. सरळ याला नंबरिंग करा. अत्यंत सोपं.
आता आपल्याला बघा या ठिकाणी कुठल्या तरी एका भागाने कुठलाही चौकोन तयार होत नाही, दोन भागाने होतो का बघा, होतोय बघा, या दोन भागाने एक चौकोन तयार झालेला आहे. 3, 5 हे जे दोन भाग आहेत याने एक झाला आहे. आता 3 भागाने किती त्रिकोण होतात, चौकोन किती होतात ते बघूया आपण. 3 भागाचे तयार होणारे चौकोन बघा, या ठिकाणी हा आहे पहिला, 2, 3, 5. त्यानंतर बघा हा एक आहे, कोणता आहे, 3, 4 आणि 5. त्यानंतर बघा हा एक आहे 3, 5, 6. त्यानंतर हा एक आहे 3, 5 आणि 8. असे किती झालेत बघा, 4 झालेत. त्यानंतर आपण बघणार आहोत 4 भागाने. बघा आता या ठिकाणी 4 भागाने किती होतात बघा, 1, 2, 3 आणि 4. 4 भागाने होणारे. त्यानंतर हे 4 भागाने झालेत, 5, 6, 7, 8. त्यानंतर इकडे बघा हा एक झाला आहे असा 4, 3, 5, 6 आणि एक असा झाला आहे बघा मित्रांनो, तो आहे 2, 3, 5, 8. असे देखील किती झालेत, 4 झालेत. मग आता काय करायचं आपल्याला, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6. 6 भागाने होणारे बघा किती आहेत, हा एवढा, म्हणजे किती, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हा एक आहे. त्यानंतर हा खालचा बघा 1, 2, 3, 4, 5, 8. त्यानंतर असा एक होईल आणि शेवटी असा एक होईल बघा, 2, 3, 5, 6, 7, 8. त्यानंतर 4, 3, 5, 6, 7, 8. असे किती झाले मित्रांनो, 4 झाले. आणि सर्वात मोठा जो आहे हा शेवटी तो एक बघा, मग किती झाले एकूण, 4, 8, 12, 13 आणि 14. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या जी आहे ती आहे 14. चला तर आता चौथा प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न आहे TT 2015चा. शेजारील आकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या किती. आकृती जी आहे ती आहे चौरसाची मित्रांनो. चौरसामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 4 काटकोन तयार होणार आहेत आणि चौरसाचे कर्ण हे परस्परांना काटकोनात बघत असतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, 4 काटकोन तयार होणार आहेत. मग बघा, तर अगोदर आपण आयताचं उदाहरण जे बघितलं होतं त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. 8 एकूण किती काटकोनांची एकूण संख्या किती आहे या ठिकाणी, 8. असा जो प्रश्न असतो तो हस्तांदोलन या प्रकारावर आधारित आहे बघा मित्रांनो. हे जे सूत्र वापरतो मी 8 × 7 / 2, म्हणजे या ठिकाणी एकूण कोण जे आहेत ते एकरूप कोणाच्या त्याच्या जोड्या ज्या मिळणार आहेत आपल्याला, तर या सूत्राने मिळतात. 8 × 7 = 56/2, म्हणजे आपल्याला 28 जोड्या या ठिकाणी काय मिळत आहेत, काटकोणाच्या मिळत आहेत. तर हे कसं असतं, समजा 8 व्यक्ती आहेत आणि त्यांना हस्तांदोलन करायचं आहे, तर 8 व्यक्ती किती लोकांना भेटतील, 7 व्यक्तींना, बरोबर आहे. मग नंतर 6, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने यांची जर बेरीज केली तर ती किती येते, 28 येते. आणि ती सूत्ररूपाने या पद्धतीने मांडतात. त्या पद्धतीने आहे की 8 कोण आहेत त्याच मापाचे. मग काय होईल, पहिला कोण इतर 7 कोणांशी एकरूप असेल, दुसरा 6 कोणांशी. अशा पद्धतीने हे सूत्र आपल्याला मिळतं. 8 × 7 = 56/2. एकूण किती होतील, 28 होतील एकरूप कोण. कोणते, तर काटकोण. आता राहिलेले जे कोण आहेत मित्रांनो, हे बघा इथे काय होणार आहे, हा चौरस असल्यामुळे या कोणांचं माप आहे 45 45 होईल. किती होईल, 45 45. मग हे 45 45 वाले सुद्धा किती कोण झाले, 8. मग ते परस्परांशी किती वेळा एकरूप होतील बघा, ते सुद्धा याच पद्धतीने 28 वेळा एकमेकाशी एकरूप होतील. म्हणून एकरूप कोणांच्या एकूण जोड्या जर बघितल्या तर त्या किती होतील या ठिकाणी, त्या होणार आहेत 56 होणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. बघा तुम्हाला या पद्धतीचे सर्व प्रश्न एकाच पद्धतीने मी समजून सांगितलेत, सोप्या पद्धतीने, अगदी कमी वेळात आणि अचूक उत्तर मिळेल असं. काय करायचं, नंबरिंग करायची मित्रांनो. बघा एका भागाने कुठला चौकोन तयार होणार नाही आहे. आपल्याला काय काढायचं आहे, चौकोनांची संख्या. 2 भागाचे बघू, 2 भागाने किती चौकोन होतात
बघा पहिला 1 आणि 2 ने एक चौकोन होतो, 2 आणि 3, 3 आणि 4, 4 5, 5 6 आणि 6 1 असे किती झालेत मित्रांनो बघा 6 झालेत. 1 2 बघा 1 2 3 4 5 6 चौकोन तयार झालेत. आता 3 भागाचे चौकोन बघूया. बघा हे आहे पहिला चौकोन 1 2 3, 2 3 4, 3 4 5 सरळ 5, त्यानंतर 4 5 6 परत 5 6 1 आणि 6 1 2 अशा पद्धतीने बघा हे सुद्धा किती झालेत मित्रांनो 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने हे सुद्धा किती झालेत 6 चौकोन तयार झालेत. आता 4 भागाचा किंवा 5 भागाचा 6 भागाचा चौकोन या ठिकाणी बनत नाही आहे. म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे 6 अधिक 6 एकूण 12 चौकोन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तर बघा TET 2018ला विचारलेला हा 6वा प्रश्न याला सुद्धा नंबरिंग करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. बघा एक भाग असणारे एकूण त्रिकोण जे आहेत या ठिकाणी आपल्याला एकूण त्रिकोण काढायचे आहेत ते किती आहेत 12. 2 भागाचे काही होत नाहीत, सरळ डायरेक्ट 4 भागांचे या ठिकाणी त्रिकोण तयार होतात. 4 भागांचे बघा किती होतात जर बघितलं आपण 6 7 8 9 हा एक होतो त्रिकोण. त्यानंतर बघा 7 2 11 12 7 2 11 आणि 12 हा एक होतोय. त्यानंतर बघा 9 10 11 आणि 4 भागांचे त्रिकोण. त्यानंतर बघा 3 झाले. त्यानंतर हा बघा 3 11 12 आणि 10 अशा पद्धतीने मित्रांनो किती झाले हे 4 झालेले आहेत. आणि सर्वात मोठा बघा आता हा आणि हा एक ते किती आहेत 2. किती भागांचे आहेत ते 2 8 भागांचे. 8 भागांचे या ठिकाणी किती मिळाले 2 मिळाले. तर बघा एकूण त्रिकोणांची संख्या 12 अधिक 4 किती होत आहेत 16 आणि हे 2 18 आणि हे राहिलेले आहेत आपले 4 भागांचे अजून 4 भागांचे 2 म्हणतात या ठिकाणी. तर असे एकूण किती त्रिकोण तयार होतील मग 20 त्रिकोण होतील. बघा 1 7 12 8 आपण या ठिकाणी घेतलेलं नाही आहे 4 भागामध्ये नाही घेतलेला 1 7 12 8 आपल्याला लगेच कळतं का आपलं काय राहिलं. त्यानंतर 8 9 5 आणि 10 8 9 5 आणि 10 या भागांपासून जे होणार आहे असे 4 भागांपासून एकूण किती होणार आहेत मित्रांनो मग 6 बनणार आहेत. आणि शेवटी जे आहेत 8 भागाचे ते 2 आहेत. असे सर्व मिळून एकूण 20 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती तीच पद्धत आपली नंबरिंग करा. बघा TET 2019ला विचारलेला प्रश्न आत्तापर्यंत जर आपण बघत गेलो तर प्रत्येक परीक्षेला मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तर TET 2019चा प्रश्न आहे चौकोनांची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर किती चौकोन तयार होतील बघा. एक भागाने चौकोन किती होतात बघा. हा होतोय एक भागाने बनणारे चौकोन 1 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे आणि 6 आहे. 2 नंबरचा जो आहे तो त्रिकोण होतोय मित्रांनो. म्हणून या ठिकाणी किती झालेत हे 5 झालेले आहेत. एक भागाचे चौकोन किती झालेले आहेत 5 आहेत. आता 2 भागाचे बघा 2 भागाचे चौकोन किती होतात 1 आणि 2 त्यानंतर 2 आणि 3 3 आणि 4 4 आणि 5 आणि 5 आणि 6 आणि 6 आणि
1 असे एकूण बघा 6 होत आहेत. किती होत आहेत? 6 होत आहेत. 6 आणि 5 11. आता आपल्याला 3 भागाचे बघायचे आहेत. 3 भागापासून चौकोन होतात की नाही बघा. 1 2 3 होतोय. 1 2 3 होतोय. त्यानंतर 6 5 आणि 4 होतोय. तर 3 भागाचे किती होत आहेत? 2 होत आहेत. आता आपल्याला बघायचं आहे 4 भाग. 4 भागांचे किती होत आहेत बघा. या ठिकाणी 4 भागांचे जे होत आहेत 1 2 5 6 2 3 4 5 असे 6 भागांचे किती होत आहेत? सॉरी 4 भागांचे किती होत आहेत? 2 होत आहेत. त्यानंतर जे आहेत सर्वात मोठा जो आहे तो बनणार आहे या ठिकाणी किती भागांनी? 6 भागांचा. 5 भागांचा होत नाही आहे. 6 भागांचा एक चौकोन बनणार आहे. अशा पद्धतीने एकूण चौकोन जे झालेले आहेत ते किती आहेत? 5 6 2 2 आणि 1. बघा 5 आणि 1 6 आणि हे 6 12 आणि 2 14 आणि 2 16. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. एकूण या ठिकाणी चौकोन जे बनलेले आहेत ते 16 बनलेले आहेत. आणि अशा पद्धतीने विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत ते एकाच टेक्निकने, कुठलंही सूत्र वापरू नका, कारण सूत्राने काय होईल, नेहमीच ते सूत्र सगळ्याच प्रकारच्या प्रश्नाला लागू पडणार नाही. म्हणून या पद्धतीने जर आपण गेलो तर काय राहिलंय तेही आपल्याला लक्षात येतं आणि अचूक पद्धतीने आपल्याला चौकोनांची त्रिकोणांची संख्या मिळते.